गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आता डायरेक्ट मुद्द्याला सांगते की भरपूर जणांचे मला मेसेज व कॉल आले की जी साड्यांची ॲड मी केली इंस्टाग्राम फेसबुकला, व्हिडिओ टाकले आहेत, मी यूट्यूबला पण टाकलेला आहे की ती तुमच्या लेडीज शॉपची ॲड आहे का. तर ती माझ्या लेडीज शॉपची ॲड नाही आहे. तिथे मला इन्व्हाइट केलं होतं, तर मी तिथे साड्यांची ॲड केलेली आहे. तर 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. एक स्पेशल साड्यांचा आहे व दुसरा मी स्वतः साड्यांची प्राईस वगैरे सांगून असा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तिथे सेल लागलेला होता. तर 30 तारखेपर्यंत तो सेल आहे. तर ज्यांना भेट द्यायची असेल त्यांनी भेट देऊन या, कारण साड्या छान आहेत, कॉस्टली आहेत पण छान आहेत. तर ज्यांना घ्यायचे असते ते जाऊन येऊ शकता. तर त्यासाठीच केली होती आणि व्हिडिओ पण छान गेलेला आहे. व अजून एका ठिकाणी गेलेली, तर तिथे सर्व प्लास्टिकचं सामान होतं. 10 रुपयापासून तर 400-500पर्यंत जे सामान आहे ते तिथे होतं. तर तिथली पण मी ॲड केली. तो व्हिडिओ तर खूपच छान गेलेला आहे. हे सर्व तुमच्यामुळे होतं आहे, कारण तुम्ही लाईक शेअर कमेंट करतात त्यामुळे. तर असाच सपोर्ट तुमचा राहू द्या व असा सपोर्ट तुमचा राहू द्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व दुसरा व्हिडिओ मी टाकला होता की आपलं लेडीज शॉप आहे. तर आपल्या लेडीज शॉपमध्ये सर्व लेडीज सामान तर आहे पण साडी नाही. बाकी लहान मुलांच्या नवाऱ्या, साड्या, परत लेडीज कपडे सर्व प्रकारचे मिळतात. तर आपल्या लेडीज शॉपमध्ये पण 10 रुपयापासून सर्व वस्तू मिळतात. तर जसं घेतलं तसं आपल्याकडे आहे. तर हे आपल्या लेडीज शॉपचं. तर एका म्हणजे 2-3 जणांचे मला कॉल आले की तुम्ही ऑर्डर द्यायला कसे जातात. तर माझं लेडीज शॉप आहे, तर मग लेडीज शॉपमध्ये जे पण सामान आहे त्याची सर्वांची ऑर्डर असते. कारण की माझ्या स्टेटसला जो माल आलेला असतो त्याचे मी फोटो लावलेले असतात स्टेटसला. व एक लेडीज ग्रुप केलेला आहे, ग्रुपमध्ये पण फोटो सेंड केलेले असतात. तर ज्या लेडीजांचं घरी येणं शक्य नसतं, खूप लांब वगैरे राहतात, आता जळगाव काही छोटंसं नाही आहे, लांब वगैरे राहतात, तर त्यांना आपल्याकडनं घरपोच सेवा असते. तर मी स्वतः जाते सामान द्यायला किंवा माझे मिस्टर जातात. तर ते पण असतं. तर त्यांची ऑर्डर आली की आम्हाला द्यायला जावं लागतं. तर ती ऑर्डर द्यायला पण जाते. व आपण बेकरी आयटम पण ठेवले, म्हणजे कपकेक झालं, परत क्रीम रोल वगैरे, पावलाद्या, खारी टोस्ट असं सर्व ठेवलेले आहे. मावा टोस्ट पण आहेत आपल्याकडे. तर त्याचीसुद्धा आपण घरपोच ऑर्डर देतो. आणि सकाळी भाजीपाल्याचं पण असतं. तर होलसेल मार्केटमधून भाजीपाला येतो आपल्याकडे व तो भाजीपालासुद्धा आपण घरपोच नेऊन देतो. जे कस्टमर घरी येतात ते वेगळे आणि जे ऑर्डर जे असतात ते वेगळे. तर दररोजच्या त्यासुद्धा ऑर्डर असतात. तर आम्हाला सकाळ झाली की पहिले ऑर्डर कंप्लीट करावं लागतात, कारण सकाळी लोक चहा ठेवतात व आम्हाला कॉल करतात की टोस्ट, खारी, पाव वगैरे असं आणून द्या. तर आम्हाला न्यावं तर लागणार ना, कारण आपला बिझनेस आहे तर करावं तर लागणार ना. तर त्या ऑर्डर असतात. तर 1-2 जणांचे फोन आलेले की बा कसले ऑर्डर आहे. तर सॉरी, त्या दिवशी मी विसरून गेली. पण हां, जे जुने आहेत त्यांना माहिती आहे नेमकं कसले ऑर्डर असतात. तर पण जे नवीन आहे त्यांना माहिती नाही. तर बरोबर आहे, त्यांनी कॉल केला तर काही चुकीचं केलं नाही किंवा मेसेज केले तर काही चुकीचं केलं नाही. त्याचं मला काही नाही. म्हणजे त्यांनी जे केलं ते त्यांच्या याने व्यवस्थित होतं आणि मी त्यांना गलतही काही म्हणत नाही. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना लागलं त्यांनी नक्की ऑर्डर करा. व हां, माझ्या लेडीज शॉपचे पण मी आता थोडं करून सामानाचे सुद्धा व्हिडिओ टाकते. तर लाईक शेअर कमेंट करा, फॉलो करा. व आपलं यूट्यूब चॅनल पण आहे. तर यूट्यूब चॅनल अजून मॉनिटाईज व्हायचं बाकी आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक तर झालेलं आहे मॉनिटाईज. पण हे सर्व जे काही होतं आहे हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे. कारण तुम्ही मला सपोर्ट करतात म्हणून मी पुढे जाते आहे. तर असंच सपोर्ट तुमचं राहू द्या. तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. व सर्वांना थँक्यू. व मला तुम्ही कमेंट करतात तर मला खूप चांगलं वाटते. सर्व छान छान कमेंट करतात. तर ते पण मला छान वाटते आणि माझे व्हिडिओ पण खूप छान जातात. तर त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद. हां, आणि हे पण सांगते की व्ह्यूज येतात पण काही जणं कमेंट करत नाही, लाईक करत नाही. तर आपल्याला लाईक आणि कमेंटसाठी पैसे लागत नाही. तर प्लीज लाईक कमेंट करत जा. ज्यांना स्टार पाठवायचे असते तर त्यांनी स्टारही पाठवू शकता. बस एवढं बोलून संपवते मी. थँक्यू. सपोर्ट करणाऱ्यांना परत थँक्यू.